नमस्कार मित्र हो. आपण आज स्वामी समर्थांच्या भक्ताची हृदयस्पर्शी कथा भाग 4 पाहणार आहोत. त्या रात्री गावावर एक वेगळंच संकट आलं होतं. संध्याकाळपासूनच आकाश काळवंडलं होतं. वारा इतका जोरात सुटला होता की घरांच्या कौलांवर आपटणाऱ्या पावसाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. गणू घराच्या ओसरीवर उभा राहून बाहेर पाहत होता. त्याची पत्नी म्हणाली, आज पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. गणू म्हणाला, हो, पण काळजी करू नकोस, सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. तेवढ्यात गावाच्या दुसऱ्या टोकाकडून कोणीतरी धावत येताना दिसलं. तो शेतकऱ्याचा मुलगा होता. तो धापा टाकत गणूच्या दारात आला. गणू काका, लवकर चला. गणू घाबरला. काय झालं? तो मुलगा म्हणाला, नदीचं पाणी गावाच्या दिशेने येतंय. वरच्या बाजूचा बांध फुटला आहे. गणूने क्षणाचाही विलंब केला नाही. तो घरातून बाहेर पडला. गावातील अनेक लोक रस्त्यावर जमा झाले होते. काही जण आपल्या घरातून सामान बाहेर काढत होते, तर काही लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी नेत होते. पाण्याचा प्रवाह वाढतच होता. गणूने गावकऱ्यांना सांगितलं, सगळे घाबरू नका. आधी लहान मुलं, वृद्ध माणसं आणि आजारी लोकांना मंदिराच्या उंच जागी घेऊन चला. लोक त्याचं ऐकू लागले. गणू स्वतः एका घरात गेला. तिथे एक आजी एकटीच अडकली होती. तिला चालताही येत नव्हतं. गणूने तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. पण पाण्याचा प्रवाह आणखी वाढत होता. तेवढ्यात गावातील एका माणसाने ओरडून सांगितलं, गणू, नदीच्या काठावर अजून 2 घरं आहेत. तिथे लोक अडकले आहेत. गणू तिकडे धावला. पाण्याची पातळी कमरेपर्यंत आली होती. पण त्याने भीती मनात येऊ दिली नाही. तो पुढे जात राहिला. एका घरातून एका आईचा आवाज येत होता, कोणी आहे का? माझ्या मुलाला वाचवा. गणूने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घरात एक आई आणि तिचा छोटा मुलगा अडकले होते. गणूने मुलाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्या आईला हात धरून बाहेर आणलं. पण परतताना अचानक पाण्याचा जोर वाढला. गणूचा तोल गेला. त्याचा पाय घसरला. क्षणभर तो पाण्यात पडला. त्याच्या हातातून मुलाचा हात सुटला. गणू घाबरला. त्याने पूर्ण ताकदीने मुलाला पकडलं आणि त्याच क्षणी त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, स्वामी. अचानक कुठून तरी एक मजबूत लाकडी ओंडका पाण्यातून वाहत येऊन गणूच्या अगदी जवळ थांबला. गणूने त्या ओंडक्याचा आधार घेतला. त्याने मुलाला घट्ट पकडलं आणि कसाबसा किनाऱ्यावर पोहोचला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर ओढलं. मुलाची आई रडत होती. ती गणूच्या पायाशी बसली. तुम्ही नसता तर माझं लेकरू वाचलं नसतं. गणूने तिला उठवलं. माझे पाय धरू नका, स्वामींचे पाय धरा. त्या रात्री अनेक तास गावकऱ्यांनी एकमेकांना मदत केली. पहाट झाली. पाऊस थांबला. पाण्याचा प्रवाह हळूहळू कमी झाला. गावातील लोकांना सुटकेचा निश्वास सोडला. पण गणू मात्र मंदिराच्या पायरीवर बसला होता. त्याचे कपडे पूर्ण भिजले होते. शरीर थकून गेलं होतं. पण त्याच्या हातात स्वामींची माळ होती. तो हळू आवाजात म्हणत होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्या बाजूला गावातील तेच शेतकरी होते. तो म्हणाला, गणू, आज तू नसतास तर कितीतरी लोकांचं काय झालं असतं कोण जाणे. गणू हसला. मी काही केलं नाही. माझ्या हाताला शक्ती देणारे स्वामी आहेत. शेतकरी म्हणाला, पण तुला त्या क्षणी भीती नाही वाटली का? गणू काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला,
भीती वाटली होती, पण भीतीपेक्षा स्वामींवरचा विश्वास मोठा होता. हे ऐकून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. गावातील लोक हळूहळू मंदिरात जमा होऊ लागले. सगळ्यांनी मिळून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. गणूने हात जोडले. स्वामी, आज तुम्ही माझ्या हातून एवढं काम करून घेतलं. मला काहीच नको, फक्त या गावावर तुमची कृपा कायम राहू द्या. सगळ्यांनी एकत्र नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर गणू गावात फक्त एक गरीब मजूर राहिला नाही, तर तो गावातील प्रत्येकाच्या विश्वासाचा माणूस झाला. पण त्याला स्वतःला मात्र त्याचा कधीही गर्व झाला नाही. तो नेहमी म्हणायचा, माझ्यात काहीच नाही, माझ्या मागे स्वामींची कृपा आहे. काही महिन्यांनी गणूने ठरवलं की आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी माथा टेकवायचा. त्याची पत्नीही तयार झाली. मुलालाही सोबत घेऊन तिघे अक्कलकोटकडे निघाले. प्रवासात गणूच्या मनात अनेक विचार येत होते. स्वामींनी मला संकटातून बाहेर काढलं, माझ्या मुलाला वाचवलं, मला काम दिलं. आता त्यांच्या चरणी जाऊन फक्त धन्यवाद द्यायचा. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर गणू मंदिरात गेला. स्वामींच्या पादुकांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकत नव्हता. त्याने फक्त डोकं चरणी ठेवलं. काही वेळाने त्याच्या पत्नीने त्याला हलवलं. चला, गणू उठला. पण मंदिराबाहेर पडताना त्याची नजर एका वृद्ध साधूकडे गेली. तो साधू एका बाजूला बसला होता. गणू त्याच्याकडे पाहतच राहिला. त्या साधूने गणूकडे पाहून हसत विचारलं, काय रे गणू, एवढा विचारात का? गणूच्या अंगावर काटा आला. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? साधू शांतपणे म्हणाला, ज्याचं नाव स्वामींच्या मनात आहे त्याचं नाव मला माहीत असणारच. गणूच्या डोळ्यातून अश्रू आले. तो त्या साधूच्या चरणी पडला. साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. किती घाबरतोस रे? गणू म्हणाला. आता नाही घाबरत. साधू म्हणाला, मग लक्षात ठेव, संकट येतील, माणसं सोडून जातील, कधी पैसा कमी पडेल, कधी आपलेच लोक गैरसमज करतील, पण श्रद्धा सोडू नकोस. गणू हात जोडून उभा राहिला. साधू पुढे म्हणाला, स्वामींवर विश्वास ठेव, तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि शक्य असेल तेव्हा भुकेलेला अन्न दे, दुःखी माणसाला धीर दे. एवढीच सेवा स्वामींना प्रिय आहे. गणूने मान खाली घातली. काही क्षणांनी त्याने पुन्हा वर पाहिलं, पण साधू तिथे नव्हता. गणूने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याची पत्नी म्हणाली, काय झालं? गणूने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या हातात एक छोटीशी माळ होती. तीच माळ, ती जी त्याला त्या म्हाताऱ्या माणसाच्या चटईजवळ सापडली होती. गणूने माळ घट्ट पकडली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आता पूर्ण खात्री झाली होती, स्वामी त्याला प्रत्येक वेळी भेटले होते. कधी अनोळखी माणसाच्या रूपात, कधी स्वप्नात, कधी संकटाच्या वेळी, तर कधी एखाद्या साध्या साधूच्या वेशात. गणूने स्वामींच्या पादुकांसमोर पुन्हा एकदा डोकं टेकवलं. स्वामी, आता माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी मी घाबरणार नाही, कारण मला माहीत आहे तुम्ही दिसत नसलात तरी माझ्यासोबत आहात, माझा हात धरून चालत आहात आणि जेव्हा मी पडतो तेव्हा मला उचलण्यासाठी तुम्हीच पुढे येता. त्या दिवशी गणूच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. तो घरी परतला आणि त्यानंतर त्याने आपल्या घराच्या बाहेर एक छोटा फलक लावला. येथे कोणीही भुकेला जाऊ नये. गणूच्या घरात रोज जेवण बनू लागलं. काही त्याला
तर त्याला धीर देऊ लागला. ज्याचं मन खचलं होतं त्याला एकच वाक्य सांगू लागला, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आणि आश्चर्य म्हणजे गणूच्या आयुष्यात आता सुखाचं कारण पैसा नव्हता, त्याच्या सुखाचं कारण होतं श्रद्धा. त्याला समजलं होतं की स्वामींकडे मागण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवणं मोठं आहे. कारण आपण देवाला म्हणतो माझं संकट दूर करा, पण स्वामी कधीकधी आपल्याला संकटातून बाहेर काढण्यापूर्वी आपल्याला त्या संकटाशी लढण्याची ताकद देतात. आणि हीच खरी कृपा असते. गणूची कथा गावातल्या लोकांसाठी एक शिकवण बनली. कोणी संकटात असलं की गणूकडे यायचं. तो सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकायचा आणि शेवटी एवढंच म्हणायचा, प्रयत्न सोडू नका, श्रद्धा सोडू नका, स्वामींचं नाव सोडू नका. वर्ष गेली. गणूचा मुलगा मोठा झाला. त्याने शिक्षण घेतलं. गणूला त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून खूप आनंद झाला. एके दिवशी मुलाने वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नेहमी स्वामींचं नाव का घेता? गणू हसला. त्याने मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाला, कारण तू लहान होतास ना, तेव्हा माझ्याकडे तुला वाचवण्यासाठी पैसा नव्हता, माझ्याकडे औषध नव्हतं, माझ्याकडे स्वामींचं नाव होतं आणि त्या नावाने मला जगण्याची ताकद दिली. मुलगा शांतपणे वडिलांकडे पाहत राहिला. गणू म्हणाला, लक्षात ठेव, देवाकडे मागताना मोठ्या मोठ्या गोष्टी मागू नकोस. फक्त एवढं माग, द्या, संकटात धैर्य द्या आणि सुखात अहंकार येऊ देऊ नका. मुलाने वडिलांच्या चरणांना स्पर्श केला आणि दोघांनी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. घरात दिवा तेवत होता. अगरबत्तीचा सुगंध पसरला होता आणि गणूच्या तोंडून पुन्हा एकदा तोच शब्द निघाला, श्री स्वामी समर्थ. त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली, श्री स्वामी समर्थ. मुलानेही हात जोडले, श्री स्वामी समर्थ. आणि त्या छोट्याशा घरात एकच नामघोष घुमू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणूने डोळे मिटले. त्याला पुन्हा एकदा त्या वडाच्या झाडाखाली बसलेले स्वामी दिसल्यासारखे वाटले आणि त्याच्या मनात एकच वाक्य उमटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गणूच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. कारण त्याला समजलं होतं, स्वामी भक्ताला संकटापासून नेहमीच वाचवतात असं नाही, पण संकट आलं की त्यातून बाहेर पडण्याची शक्ती नक्की देतात. आणि ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा जिवंत असते त्याच्यासाठी स्वामी कधीच दूर नसतात. ते आपल्या आसपासच असतात, कधी आईच्या प्रेमात, कधी वडिलांच्या आधारात, कधी अनोळखी माणसाच्या आवाजात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच भाविकांनो, आयुष्यात कितीही संकट आली तरी श्रद्धा सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी प्रयत्न सोडू नका. आणि मन कितीही खचलं तरी स्वामींचं नाव सोडू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातही स्वामी एखाद्या अनोळखी रूपात आले असतील. कदाचित तुम्हाला त्यांची जाणीव झाली नसेल. कदाचित एखाद्या मोठ्या संकटातून तुम्ही वाचला असाल आणि त्याला योगायोग समजलात. पण भक्ताच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे स्वामींची कृपा असू शकते. म्हणून आज मनापासून स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान द्या. संकट आलं तर त्यातून बाहेर पडण्याची शक्ती द्या आणि आमच्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नका. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मनातील तुमच्यावरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. चला भाविकांनो, मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भाग 4 इथेच संपला आहे आणि भाग 5 थोड्याच वेळात मी घेऊन येत आहे. धन्यवाद.